तर हे आहे डिश ड्राइंग मॅट आणि तुम्ही मला बऱ्याच वेळा कमेंट करता की ताई याचा वापर कसा करायचा, एखाद्या ब्लॉगमधनं नक्की शेअर कर. तर लॉंग व्हिडिओमधनं मी तर बऱ्याच वेळा शेअर केलं, तर म्हटलं चला आज तुमच्याबरोबर शॉर्ट व्हिडिओमध्ये शेअर करते. तर हे मॅट आहेत ते पहिले मी इथे असे ठेवून घेते आणि आता याचा यूज कसा करायचा ते दाखवते. जेव्हा जेव्हा मला फळं आणि भाज्या धुवून सुकत घालायच्या असतात ना, तेव्हा तेव्हा मी या मॅटचा वापर करते. ऑनलाईनला जर तुम्ही म्हणाल तर 250 ते 300च्या रेंजमध्ये तुम्हाला हा इझिली अवेलेबल आहे. याच्यात पाणी ना खूप चांगल्या रीतीने शोषून घेतलं जातं आणि बऱ्याच वेळा जेव्हा आपली काचेची भांडी असतात ना, ती याच्यावर खूप अगदी व्यवस्थित देखील राहतात, म्हणजे ती कुठे फुटण्याचे देखील चान्सेस नसतात. आता मी तुम्हाला हे दाखवते की याच्यामध्ये पाणी किती शोषलं गेलेलं आहे. तुम्ही वरून बघाल तर तुम्हाला हे ओलं दिसेल मॅट, पण याची जर तुम्ही उलटी बाजू बघाल ना तर ती ड्राय आहे. त्याच्यामुळे ना याला सुकायला देखील अगदी कमी वेळ लागतो. अर्ध्या ते 1 तासात ना हे अगदी फॅनच्या हवेखाली इझिली सुकलं जातं आणि खालचा किचनचा सरफेस पण आपला ना ड्राय राहतो नेहमी. मला पण हा डिश ड्राइंग मॅट हवा असेल ना तर वरती मी प्रोडक्ट टॅग केलाय, तुम्ही तिथे जाऊन घेऊ शकता. आजचा ब्लॉग इथेच एंड करते. उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये भेटते. तोपर्यंत बाय बाय.